नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे आपणास आज इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अँड क्लिअरन्स हा जो काही स्पेशल पेपर आहे सेकंड TY BCom या वर्गासाठी या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मागील लेक्चरला आपण विम्याची कार्यपद्धती नेमकी कशी आहे याबद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा केली। आज मात्र आपण विमा जो काही जीवन विमा काढत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अटी आणि शर्ती यासाठी आहेत याचा आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत। सविस्तर पद्धतीने आयुर्विमा किंवा जीवन विमा काढत असताना कोणकोणत्या गोष्टींच्या अटींचं पालन हे आपल्याला करावं लागतं याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। चला तर मग जीवन विमा पत्रातल्या अटी किंवा शर्ती काय आहेत ते आपण या ठिकाणी आज जाणून घेऊया। तर आयुर्विम्याच्या अटी किंवा शर्ती शिकत असताना सर्वप्रथम आपण एक प्रास्ताविक विचारात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे आयुर्विमा महामंडळाकडे विमा घेतल्यानंतर विमेदारास महामंडळाकडून विमापत्र येत असते आणि हे आयुर्विमापत्र म्हणजे विमेदार आणि आयुर्विमा जे काही महामंडळ आहे यांच्यात एक झालेला एक प्रकारचा करार आहे। दिस इज अ कॉन्ट्रॅक्ट्स बिटवीन द इन्शुरर अँड इन्शुरी, ज्याद्वारे महामंडळ विमेदारास विमापत्राच्या मुदतीत विमेदार हयात असल्यास विमेदारास आणि विमेदार हयात नसेल तर त्याच्या वारसास विमापत्राची रक्कम देण्याचे मान्य केलेले असते। कारण तो जर व्यक्ती त्या ठिकाणी हयात असेल तर त्याला त्याचे फायदे मिळतातच, परंतु जर व्यक्ती नसेल तर तो जो व्यक्ती त्या व्यक्तीने नॉमिनी म्हणून अपॉइंट केलेला असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्याचे फायदे दिले जातात। तसेच विमेदार कराराचे प्रतिफल म्हणजेच विमा हप्ते ठराविक मुदतीनंतर देण्याचे मान्य करत असतो। कारण विशिष्ट जो काही इन्स्टॉलमेंट आपण बघितलं मागच्या लेक्चरला की इन्स्टॉलमेंट किंवा जो काही हप्ता आहे जो प्रीमियम आहे तो एक तर त्रैमासिक असू शकतो, मंथली असू शकतो किंवा 6 मंथली किंवा ॲन्युअली देखील त्या ठिकाणी असू शकतो। म्हणजे इट्स टोटली डिपेंड अपॉन द इन्शुरर, म्हणजे जो काही विमेकरी आहे किंवा जो काही विम्याचे हप्ता जो व्यक्ती भरणार आहे त्याच्यावरती ते त्याच्या उत्पन्नावरती ते अवलंबून आहे त्याने कधी भरायचं आहे ते। आयुर्विमा महामंडळाने विमेदारास पाठवलेलं जो काही विमापत्रात विमेदाराचे नाव, पत्ता, विमापत्राची किंमत, विमा कराराची मुदत, विमा हप्त्यांची रक्कम, मुदत ज्याला आपण टाईम स्पॅन म्हणतो, विमा घेतल्याची तारीख, विमेदाराची जन्मतारीख, विमापत्राचा क्रमांक, विमा कोणत्या तारखेपासून स्वीकारण्यात आला ती तारीख, तसेच विमापत्र आयुर्विमा महामंडळाच्या ज्या कार्यालयामार्फत पाठवण्यात आले त्याचा शिक्का व प्रमुखाची सही इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत आणि जी काही पावती असेल आणि जे काही तिकीट लावलेलं असेल त्याला तो सगळा तपशील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो त्या आयुर्विमा पत्रामध्ये। आयुर्विमा पत्राचा जो काही आतील बाजूमध्ये जो काही आतली जी काही बाजू असते त्याच्यामध्ये विमेदाराच्या आयुर्विमाच्या ज्या अटींवर देण्यात आलेल्या आहे त्या अटी छापलेल्या असतात। म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स कोणकोणत्या आहेत नेमक्या आयुर्विम्याचा जो काही पत्र आहे त्याच्या आतल्या बाजूमध्ये म्हणजे जे काही आतली बाजू आहे त्यामध्ये सर्व टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी दिलेले असतात। तर कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स फुलफिल होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। तर आज आपण सगळ्यात पहिली अटी बघूया। जी काही पहिली अट आहे ती म्हणजे जोखमीची सुरुवात। नेमकी जोखीम कधी सुरू झालेली, विमा काढल्याच्यानंतर लगेच जोखीम सुरू होते का किंवा ती कधी सुरू होईल याचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास किंवा ती गोष्ट जाणून घेणं हे गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी। म्हणून पहिला मुद्दा आपण या ठिकाणी विचार करूया तर म्हणजे जोखमीची सुरुवात, ज्याला आपण कमेन्समेंट ऑफ रिस्क असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो। तर यामध्ये कोणत्या गोष्टींचा विचार होतो तर विमेदाराचा आयुर्विम्यासंबंधीचा जो काही प्रस्ताव आहे तो आयुर्विमा महामंडळाकडे आल्यानंतर सदर प्रस्ताव स्वीकारण्यासंबंधी विमेदारास पत्र पाठवण्यात येते आणि विम्याचा पहिला हप्ता भरण्याविषयी सूचना केली जाते। म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीने विमापत्र काढलं तेव्हा 1 महिन्यानंतर साधारणतः त्याला त्या ठिकाणी विशिष्ट दिवसानंतर त्याला ती सूचना केली जाते का तुम्ही इन्स्टॉलमेंट भरा किंवा हप्ता भरा आणि विमेदारा आयुर्विम्याचा पहिला हप्ता ज्या दिवशी भरतो त्या दिवसापासून आयुर्विम्याच्या जोखमीची सुरुवात होत असते। म्हणजे ज्या वेळेस त्यांनी इनपुट दिले म्हणजे इन शॉर्ट इन्स्टॉलमेंट पेड केलेला आहे त्या दिवसापासून जोखमीची जोखमीची जी काही सुरुवात ती होते असं आपल्याला त्या ठिकाणी समजलं। त्यानंतर प्रमुख प्रस्ताव जो काही परंतु प्रस्ताव जो काय आहे तो अर्जासोबत विमा हप्ता भरला असेल तर सदर प्रस्ताव स्वीकारल्याचे व कोणत्या तारखेपासून स्वीकारण्याचे पत्र आयुर्विमा महामंडळाकडून त्या ठिकाणी येते त्या तारखेपासून जोखमीची सुरुवात त्या ठिकाणी झालेली असते। हे आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। पहिला विमा हप्ता भरल्यानंतर महामंडळाकडून विमेदारास तात्पुरते विमापत्र ज्याला आपण कव्हर नोट म्हणतो म्हणजेच विमा हप्त्याची जी काही पोचपावती त्याला त्या ठिकाणी मिळते का विमा हप्ता तुमचा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे असं विमा महामंडळ
पावतीद्वारे त्या संबंधित व्यक्तीला कळवते व त्यावर जी तारीख असते त्या तारखेपासून आयुर्विम्याची जी काही जोखीम सुरू होते. विमेदारास त्याचा विमा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी विमापत्र पाठवण्यात येते. त्यात आतील बाजूस विमापत्राच्या अटी दिलेल्या असतात. तर म्हणजे मागे बघितलं की अटींचा त्या ठिकाणी उल्लेख होणं किंवा त्या अटींचा विचार करणं हे त्या जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला करणं गरजेचं आहे. आणि त्या परफेक्ट साच्यामध्ये जर बसत असेल, त्या सर्व गोष्टी जर फुलफिल किंवा पूर्णत्वास जात असेल तरच तो इन्शुरन्स किंवा तो विमा मिळवण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असतो. म्हणून हे गरजेचं आहे. दुसरा जर महत्त्वाची जी काही अट आहे ती म्हणजे वयाचा दाखला, ज्याला आपण प्रूफ ऑफ एज असं म्हणतो. यामध्ये काय आहे की विमेदाराच्या वयावर आयुर्विम्याच्या हप्त्यांचा दर आधारित असल्याने विमेदारांनी आयुर्विमा घेताना किंवा आयुर्विमा घेतल्यानंतर ताबडतोब वयाचा पुरावा सादर करावा लागतो. आणि विमेदाराच्या वयाबद्दल खालीलपैकी कोणतेही प्रमाणपत्र वयाचा पुरावा म्हणून गृहीत धरलं जातं. म्हणजे नेमकं वय त्या व्यक्तीचं किती हे कशावरून कळणार आपल्याला, तर त्यासाठी काही लिगल डॉक्युमेंट्स किंवा काही गोष्टी त्या महामंडळाने त्या ठिकाणी जारी केलेल्या आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे काय आहे प्रूफसाठी, तर ते म्हणजे जन्मपत्रिकेचे प्रमाणपत्र. तुमचा जन्म कधी झाला त्याचं प्रमाणपत्र असू शकेल, किंवा नंबर 2 म्हणजे महानगरपालिकेमध्ये तुमच्या वयाची नोंद केलेली असते. जेव्हा ही व्यक्ती त्या ठिकाणी किंवा ती बाळ जन्माला आल्यानंतर तर त्याची नोंद एका नगरपालिकेच्या रजिस्टरमध्ये केली, तो सुद्धा पुरावा त्या ठिकाणी गृहीत धरला जाऊ शकतो. तिसरा म्हणजे आहे तो म्हणजे शाळेच्या रजिस्टरमधील जन्मतारखेच्या नोंदणीचं जे काही प्रमाणपत्र आहे ते देखील विचारात घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर नोकरी करीत असलेल्या कार्यालयातील सेवा पुस्तिकेतील जन्मतारखेच्या नोंदीचा उतारा देखील गृहीत धरला जातो. जर सर्व्हिस बुक आपण ज्याला म्हणतो, जर गव्हर्नमेंट कंपनी असेल आणि किंवा त्या ठिकाणी असेल तर त्या गोष्टीचा देखील प्रूफ विचारात घेतला जातो. नंतर जन्मटिप्पणी किंवा जन्मकुंडलीचा देखील विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो. आणि जो काही शेवटचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे जन्मतारखेसंबंधी महामंडळाच्या विहित नमुन्यात शक्यतेवर दिलेले प्रमाणपत्र, ज्याला आपण स्वॉर्म ॲफिडेव्हिट ऑन कॉर्पोरेशन्स फॉर्म, काही आपण शपथपत्र दिलेले असते त्याच्यात देखील जन्मतारीख दिलेली असते. या सर्व गोष्टी वयाचा दाखला म्हणून आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकतो, महामंडळ गृहीत धरू शकतो किंवा आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर यामध्ये असं म्हणू शकतो की विमेदाराने आयुर्विमापत्र घेताना किंवा त्यानंतर लगेच वयाचा पुरावा म्हणून वरीलपैकी कोणते तरी प्रमाणपत्र देणे अयोग्य ठरते. कोणतेतरी एक त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना त्याची सत्यता जाणून घेता येईल. त्यानंतर अन्यथा महामंडळ विमापत्रात विमेदाराचे वय मान्य नाही असे नमूद करते. जर यापैकी कोणता पुरावा नसेल तर त्यांना ती मान्य नसतं, वय हे कुठेतरी लपवलं जाते असं त्याचा त्या ठिकाणी मूल्य अर्थ असा होऊ शकतो. म्हणून ते गरजेचं आहे. विमेदाराने विमा घेताना दिलेले वय कमी असल्याचे आढळल्यास महामंडळ विमा हप्त्याच्या रकमेत वाढ करू शकते. म्हणजे रिस्क कुठेतरी कधी वाढतं, ज्या व्यक्तीचं वय जर कमी असल्याचे आढळल्यास तर त्याचा विमा हप्ता वाढू शकते, म्हणजे जेणेकरून त्याला त्याचा अधिक बेनिफिट त्याला देऊ शकतं. कारण रिस्क कधी वाढते की ज्या व्यक्तीचं वय जास्त असेल तर रिस्क त्या ठिकाणी वाढते, परंतु जर वय कमी असेल तर ती रिस्क कमी होते, म्हणून विमा हप्ता वाढून देऊ शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे. किंवा आयुर्विमा कमी रकमेसाठी स्वीकारू शकते. तसेच विमेदाराने दिलेले वय जास्त असल्याचे आढळल्यास विमा हप्त्याची रक्कम कमी करून पूर्वी भरलेल्या जादा रकमेच्या फरकाची रक्कम परत करते. म्हणजे रिस्क कुठेतरी वाढवून घेण्याऐवजी ते जे काही वाढीव जे काही इन्स्टॉलमेंट त्या व्यक्तीने पेड केलेली किंवा जो प्रीमियम पेड केलेलं आहे तो त्याला परत त्या ठिकाणी देखील करू शकते विमा महामंडळ, किंवा पुढील ते विमा हप्ता वर्ग करू शकते. म्हणजे ते जे काही वाढीव जी अमाऊंट आहे ती पुढच्या हप्त्यामध्ये ते वळवू शकतात, ती अमाऊंट किंवा ती ॲडजस्ट करू शकतात. म्हणून हे विचार या गोष्टींचा आपण या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. खालील विमापत्रांच्या बाबतीत वयाचा पुरावा सादर करावाच लागतो. म्हणजे खालीलपैकी जर एखादं काही विमापत्र असेल तर त्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये काय का बहुगुणी विमा, मुलांच्या हयातीतील विलंबित विमा किंवा लगेच सुरू होणारी वर्षासन, विलंबित वर्षासन, वेतन बचत योजनेखाली विमा प्रस्ताव, विमेदाराची वय 20 वर्षे पूर्ण नाही असा विमा प्रस्ताव, अशा जे काही कंडिशनल जर असे काही विमापत्र असतील तर त्यांचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे किंवा त्या अटींचा विस्तृत पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरा जर महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर तो म्हणजे विमा हप्ता देणे. तो विमा हप्ता कधी द्यावा लागतो किंवा त्याची अट कशी आहे हे बघणं गरजेचं आहे. की सामान्यपणे
वर विमेदाराने घ्यावयाच्या विमा हप्ता हा वर्षासन निश्चित केला जातो. त्या ठिकाणी हा वर्षासाठी निश्चित केला जातो. परंतु विमेदाराच्या सोयीसाठी त्यांनी 6 महिने, 3 महिने किंवा दरमहा अशी जरी फेड केली तरी त्या ठिकाणी जाते. आपण मागे बघितले की 6 मंथली, क्वार्टरली किंवा ॲन्युअली तो पेड करू शकतो. म्हणून विमा हप्ता दिल्याने विमा महामंडळास विमा हप्ते गोळा करणे यासाठी कार्यालयीन खर्च करावा लागतो. तसेच महामंडळाला वार्षिक विमा हप्त्यावर जे व्याज मिळालेले असते ते तिमाही, 6 महिने किंवा मासिक हप्ता दिल्याने त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यामुळे आयुर्विम्याची रक्कम विमेदारास किंवा विमेदार हयात नसेल तर त्याच्या वारसाच देताना महामंडळ वर्षभरात भरावयाचे राहिलेले जे काही बाकी आहे त्या हप्त्यांची रक्कम वजा करून घेत असते. असा या ठिकाणी विमा हप्ता देण्यासंदर्भात त्या ठिकाणी अटी आणि कंडिशन्स आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सवलतीचे दिवस. चौथा मुद्दा, ज्याला आपण डेज ऑफ ग्रेस असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. यामध्ये काय की विमेदार आयुर्विम्याचे हप्ते हे विमा हप्त्याच्या देय तारखेपूर्वी किंवा त्यानंतर देत असते. विमेदाराच्या सोयीसाठी महामंडळ विमेदारास विमा हप्ता भरण्याबाबत काही दिवसांची सवलत देते. त्यास सवलतीचे दिवस असे म्हणतात. काही विशिष्ट मुदत त्या व्यक्तीला दिली जाते, कारण अनेक प्रकारच्या अडीअडचणी ह्या व्यक्तीला येऊ शकतात. ज्याच्या इकॉनॉमिक कंडिशन्स त्याची कॉलॅप्स होऊ शकते किंवा मे बी काही आजारपणामध्ये काही वेगळं कारण असेल ते किंवा अनेक अशा प्रकारच्या समस्या व्यक्तीला येऊ शकतात. म्हणून सवलतीचे दिवस त्या व्यक्तीला काही दिले जातात. त्यामध्ये सामान्यपणे वार्षिक, 6 महिने आणि तिमाही आयुर्विमा हप्ते भरणाऱ्यांना 1 महिना किंवा 30 दिवसांची सवलत दिली जाते. जे व्यक्ती 3 महिने किंवा 6 मंथली जे काही इन्स्टॉलमेंट त्यांना अशा प्रकारची सवलत दिली जाते. आणि दरमहा हप्ते भरणाऱ्यांना मात्र फक्त 15 दिवसाची सवलत दिली जाते. जे ॲन्युअली जे मंथली पेमेंट करतात त्यांना किंवा प्रीमियम भरतात त्यांना मात्र 15 दिवसाची त्या ठिकाणी कुठेतरी सवलत दिली जाते. हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. विमा हप्ता भरण्याचा दिवस सोडून सवलतीचे दिवस मोजले जातात. तसेच सवलतीचे दिवस धरून हप्ता भरण्याचा दिवस हा आयुर्विमा महामंडळास असणाऱ्या सुट्टीच्या दिवशी येत असेल. जर सुट्टीच्या दिवशी विमा हप्त्याचा जर दिवस येत असेल तर विमा हप्ता त्यानंतरच्या दिवशी भरावा लागतो. लिगल जो काही डे असेल त्या कायदेशीर जो काही असेल त्या दिवशी ते त्या ठिकाणी भरावं लागतं. तसेच विमेदारांनी पोस्टाने विमा हप्त्याचे पैसे पाठवलेले असताना पोस्टाच्या दिरंगाईमुळे जर विमा हप्त्याची रक्कम वेळाने पोहोचल्यास त्यास विमेदार जबाबदार धरला जात नाही. परंतु देय तारखेस विमा हप्ता पोहोचेल अशा अंदाजानेच पोस्टामध्ये त्या ठिकाणी पोस्ट माध्यमाद्वारे विमा हप्ता रक्कम पाठवलेली असली पाहिजे. कारण ती त्या ज्याला पर्पजली डिले नको आहे त्यामध्ये गोष्टीमध्ये व्हायला, म्हणून ते गरजेचं आहे. विमापत्रातील अटीनुसार विमा हप्ता भरण्यासाठी दिलेल्या सवलतीच्या दिवसात विमेदारास मृत्यू आला आणि त्याने विम्याचा हप्ता भरला नसेल तर विमापत्र चालू आहे असे गृहीत धरून विमेदाराच्या वारसास त्या विमापत्राची रक्कम दिली जाते. परंतु सदर रकमेतून न भरलेला विमा हप्ता रक्कम आणि चालू वर्षातील विमा हप्त्याची रुजू रक्कम ती कापून घेतली जात असते. हे महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पुढचा 5वा जो काही जी काही अट आहे ते म्हणजे निर्विवादाचे कलम, याला आपण इनडिस्प्युटेबल क्लॉज असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. विमेदाराच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने आयुर्विमा महामंडळाने कायद्यात तरतूद करून विमापत्रात निर्विवादाचे नवीन कलम समाविष्ट केलेले आहे. निर्विवादाच्या कलमानुसार विमापत्राचा हप्ता न देणे आणि फसवणूक याचा अपवाद वगळता विमापत्रास 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विमापत्र निर्विवाद बनते. आयुर्विमा महामंडळाच्या कायद्यानुसार कलम 45 प्रमाणे जो काही क्लॉज 45 दिलेला आहे त्यामध्ये विमापत्र घेऊन 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निर्हेतुकपणे केलेले विधान किंवा चुकीची माहिती देणे अथवा वस्तुनिष्ठ माहिती न पुरवणे या कारणावरून आयुर्विमा महामंडळ विमापत्रासंबंधी कोणताही वाद निर्माण करू शकत नाही. जर 2 वर्षानंतर असं काही जर गोष्ट घडत असेल आणि ती जर निष्पन्न झाली किंवा ती गोष्ट होत असेल सिद्ध तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची टाळाटाळ त्या ठिकाणी महामंडळ करू शकत नाही. त्यांना द्यावाच लागतं. त्या कंडिशन्स त्यांच्यावरती बंधनकारक असतात म्हणून. परंतु फसवणूक या कारणास्तव महामंडळ मात्र विमापत्राच्या कालावधीत केव्हाही विवाद निर्माण करू शकते. जर फसवणूक त्या व्यक्तीने केलेली असेल, खूपच जास्त चुकीची माहिती त्या व्यक्तीने दिलेली असेल तर त्यामध्ये त्या मात्र पूर्ण अधिकार हे महामंडळाचे त्या ठिकाणी असतात. ते करतील तशा पद्धतीने त्यांनी ते करावं लागतं. 6वा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे विमापत्र हरविणे, लॉस पॉलिसी ज्याला आपण म्हणतो.
विमेदाराने आयविमा घेतल्यानंतरच्या काळात त्याचे आयविमापत्र हरवले अथवा गहाळ झाले अथवा जळाले तर त्याने आयविमा महामंडळास त्यासंबंधी ताबडतोब माहिती द्यावी लागते. तसेच सदर माहिती देताना विमापत्र कोणत्या तारखेस कोणत्या परिस्थितीत हरवलेले आहे, त्या विमापत्राचा क्रमांक कोणता होता, विमापत्र परत मिळावे किंवा सापडावे यासाठी केलेले प्रयत्न इत्यादींची सविस्तर माहिती द्यावी लागते. सदर माहिती मिळाल्यानंतर आयविमा महामंडळ स्वतः वर्तमानपत्रात जाहिरात देते आणि त्यात हरवलेल्या विमापत्राविषयी माहिती देऊन ते सापडल्यास आणून देण्याविषयी विनंती करते. विशिष्ट मुदतीत विमापत्र न मिळाल्यास आयविमा महामंडळ विमेदारास विमापत्राची दुसरी प्रत तयार करून देते. त्यावरील मुद्रांकन व तत्पूर्वी करावी लागणारी जाहिरात याचा खर्च विमेदाराने द्यावा लागतो. मात्र जो काही विमापत्र हरवल्यानंतर जो काही पुढील जो काही जाहिरात देणं असेल किंवा नवीन विमापत्राची जी काही प्रत निर्माण करणं असेल ते सर्व खर्च त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला करावा लागतो, कारण त्या व्यक्तीच्या चुकीमुळे ती गोष्ट घडलेली असल्यामुळे आयविमा महामंडळ मात्र झाला एक प्रकारचा योग्य पर्याय त्या व्यक्तीला त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असते. म्हणून ही अट देखील या गोष्टीचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. पुढचा 7वा जो काही मुद्दा आहे ते म्हणजे विमापत्रावर कर्ज, ज्याला आपण लोन ऑन पॉलिसी असं त्या ठिकाणी म्हणतो. मग ते असं आहे की आयविमा पत्रधारकास आयविमा पत्राच्या तारणावर कर्ज काढण्याची सोय आयविमा महामंडळ त्या ठिकाणी देत असते. आयविमा पत्राच्या अर्पण मूल्याच्या 90% कर्ज काढता येते. म्हणजे बघा किती मुदतदार किती लोन व्यक्ती काढू शकतो, तो आयविमा पत्राचे 90%. म्हणजे जर 1 लाखाचं जर आयविमा पत्र असेल तर 90,000 रुपये काढण्याची त्या व्यक्तीला काय लोन काढण्याची त्या ठिकाणी व्यक्तीला परमिशन आहे असं आपण म्हणू शकतो. तसेच विमापत्रावर काही विमा हप्ते नियमितपणे भरल्यानंतर त्यास अर्पण मूल्य प्राप्त होते. विमेदारास असे कर्ज काही मुदतीत परत करावे लागते. विमापत्राच्या तारणावर पुढील अटीनुसार कर्ज दिले जाते. कोणत्या अटी आहेत तर पहिली अट आहे म्हणजे कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज भागवण्याच्या दृष्टीने आयविमा पत्राचे अभिहस्तांकन आयविमा महामंडळाचे नावे करावे लागते. त्यानंतर नंबर 2 म्हणजे कर्ज हे 6 महिन्यापेक्षा कमी मुदतीसाठी दिले जात नाही. तसेच हरवलेल्या विमापत्रावर आणि काही ठराविक प्रकारच्या विमापत्रावर कर्ज दिले जात नाही. नंतर कर्जावरील व्याजदर 6 महिन्यांनी भागवावे लागते. नंतर 4थी अट म्हणजे आयविमा महामंडळाने कर्ज व व्याज पूर्ण भरण्याविषयी सूचना दिल्यास अशा सूचनेपासून 3 महिन्यांच्या आत विमेदाराने कर्जाची पूर्ण रक्कम व व्याज भागवावे लागते. आयविमा पत्रावरील कर्ज आणि व्याज यांचा वेळेत भरणा न केल्यास आयविमा पत्र रद्द करण्याचा आणि विमापत्राचे अर्पण मूल्य प्राप्त करण्याचा आयविमा महामंडळाचा अधिकार असतो. 6वी जर आपण अट किंवा कंडिशन्स बघितलं ती म्हणजे कर्ज काढल्यानंतरच्या तारखेस आयविमा पत्राची मुदत संपल्याने अथवा विमेदारास मृत्यू आल्याने विमापत्राची रक्कम देय झाल्यास अशा रकमेतून कर्जाची येणे रक्कम व व्याज पूर्ण वसूल करण्याचा आयविमा महामंडळाचा त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी असतो. आणि जर शेवटची सेकंड लास्ट जर आपण त्या ठिकाणी कंडिशन्स किंवा अट जर बघितली तर ती म्हणजे अशी आहे, आयविम्याच्या अर्पण मूल्याच्या जे काही सरेंडर व्हॅल्यू असेल त्याच्या 90% एवढे कर्ज त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी मंजूर करू शकतो. हे एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. परंतु आयविमा पत्राची मुदत जी काही संपत येत असेल किंवा संपण्याला 2-3 वर्ष जर अवकाश असेल किंवा जर त्याला तेवढा वेळ लागणार असेल तर असणाऱ्या जे काही विमापत्र आहे त्यांना अधिक कर्ज मंजूर केले जाते. जर समजा भविष्यामध्ये जर ती कुठंतरी विमापत्र जर होणार असेल, समजा त्याची मुदत संपणार असेल तर त्या ठिकाणी त्याला अधिकची रक्कम त्याला कर्ज म्हणून मंजूर त्या ठिकाणी करता येते. म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी रिस्क जी काही महामंडळाची आहे ती कुठेतरी कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणून त्याला ते वाढीव रकमेचा फायदा महामंडळ त्या ठिकाणी त्या व्यक्तीला देऊ शकते. आणि शेवटची जर अट आपण बघितली ती म्हणजे आयविमा महामंडळ किमान 150पेक्षा कमी रकमेची कर्ज देत नाही. म्हणजे आता हे तसं बघायला गेलं तर खूपच कमी अमाऊंट आहे. जुन्या नियमानुसार 150 रुपये आहे, परंतु आता सध्याच्या काळामध्ये ती अमाऊंट देखील महामंडळांच्या ठिकाणी वाढवलेली असू शकते. त्याचा देखील विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि या अटींमध्ये 8वी जी काही अट आहे ती म्हणजे वारस नोंद किंवा वारसा नेमणूक, ज्याला आपण नॉमिनी म्हणतो. नॉमिनी कशी अपॉइंट केली जाते किंवा त्याला कोणकोणत्या प्रकारच्या कंडिशन्स ॲप्लिकेबल असतात ते आपल्याला बघणं गरजेचं आहे.
तर त्यामध्ये असं आहे की विमा कायद्यातील कलम 39 जे क्लॉज 39 जो काही दिलेला आहे, ॲज पर द क्लॉज 39, आयुर्विमा घेणाऱ्या व्यक्तीस आयुर्विमापत्र घेताना किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी आपल्या मृत्यूनंतर विमापत्राचे पैसे कोणास द्यायचे आहे याचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. कारण महामंडळाला जेव्हा तो व्यक्ती हयात असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, परंतु जर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल किंवा डेथ झालेली असेल तर मात्र त्या आयुर्विमापत्राचे पैसे कोणास द्यावयाचे याचा त्या ठिकाणी त्या आयुर्विमा महामंडळापुढे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्या वारस नोंदची त्या ठिकाणी तरतूद त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून देत असताना केलेली असते. फॉर्म भरतानाच त्या ठिकाणी त्यांनी नॉमिनीची नेमणूक त्या ठिकाणी केलेली असते. म्हणून आवश्यक माहिती भरून देऊन वारसा नोंद त्या ठिकाणी करता येते. काही वेळेस विमा प्रतिनिधी विमेदाराच्या वतीने विमा प्रस्ताव अर्ज जो काही प्रपोजल जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी प्रस्ताव अर्ज भरून घेतानाच त्या ठिकाणी वारसा व्यक्तीचे नाव विमेदारास विचारून त्या ठिकाणी प्रस्तावात लिहित असतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं कोएशन किंवा ज्याला अंडर प्रेशराईज त्या ठिकाणी भविष्यात त्या व्यक्तीला केलं जाऊ शकणार नाही. म्हणून एक कुठेतरी कायदेशीर बाब विचारात घेऊन त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी नोंदणी करून घेणं हे त्या एजंटचं किंवा प्रतिनिधीचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे, एक प्रकारची नैतिक जबाबदारी आहे असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून विमेदाराने विमा घेताना किंवा नंतर ज्या व्यक्तीचे नाव वारस म्हणून कळविलेले आहे त्यास बदल करता येतो. भविष्यात देखील जर समजा जरी प्रस्ताव अर्ज भरत असताना त्या व्यक्तीची जर वारस म्हणून नोंद केलेली असेल, पण भविष्यात त्या व्यक्तीला त्या वारस किंवा नॉमिनीमध्ये त्या ठिकाणी बदल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं. कारण अटी आणि टर्म्स अँड कंडिशन जेव्हा आपण शिकतो तेव्हा कोणकोणत्या प्रकारच्या भविष्यामध्ये जे काही अटी त्यामध्ये काही किंवा कोणत्या अटी त्याला ॲप्लिकेबल असू शकतात याचा सविस्तर अभ्यास त्या व्यक्तीला असेल तरच त्याला या गोष्टीचा फायदा मिळवता येऊ शकतो. म्हणून हे बघणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. सामान्यपणे विमेदार हयात असेपर्यंत वारस व्यक्तीस विमापत्राचे पैसे मिळू शकत नाही. हयात जर असेल तर त्याला विमापत्राचे पैसे मिळू शकत नाही, म्हणजे त्या नॉमिनीला किंवा वारसदाराला. पण मात्र विमेदारात जर त्या ठिकाणी तो हयात व्यक्ती जर गेला तर मात्र त्या वारसाला ते पैसे मिळवण्याचा अधिकार कायद्याने त्याला दिलेला आहे. ही शुड बी क्लेम, तो त्या ठिकाणी दावा दाखल करू शकतो. म्हणून काय विमेदाराच्या हयातीत विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आला तरच पैसे वारस म्हणून त्या ठिकाणी वारस म्हणून नोंद केलेल्या व्यक्तीस दिले जातात. आणि वारस नोंद म्हणून ज्या व्यक्तीचे नाव विमेदाराने दिलेले आहे त्यासाठी सदर वारस व्यक्तीची संमती असावी लागत नाही. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी त्या व्यक्तीची संमती घेतलीच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. कारण कायद्याने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कुठेतरी ती व्हॅल्यू देण्याचं महामंडळाने मान्य केलेलं असते किंवा संबंधित व्यक्तीने तशा प्रकारचा क्लेम किंवा तशा प्रकारची लिगल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी केलेली असल्यामुळे त्याचा विचार होणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आज जे काही आयुर्विम्याचे जे काही टर्म्स अँड कंडिशन्स कोणकोणत्या आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स या अंतर्गत त्या ठिकाणी आहे याचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास बघितलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण 8 ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे जीवन विमापत्रासंबंधीच्या त्या आपण अभ्यासल्या. पुढच्या लेक्चरला आपण जे काही उर्वरित जे काही 8 राहिलेले जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.